आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा। विठाल विठाल पांडुरंगा करू प्रथम नमन।
परमेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. श्री गुरुचरण सरोज रज निज मनुमुकुर सुधारी. बरणो रघुवर विमल जसो जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता विठ्ठल विठ्ठल आपोलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती. वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया. तुकोबारायांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा लक्षातील अशा अर्थाचा आणि आपल्या जीवनाशी संबंधित अनेक प्रश्नांचं आणि महत्त्वाच्या प्रश्नांचं चिंतन करत त्याचं समाधान करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असं आपल्या या तामसवाडी पुण्यभूमीमध्ये खरं तर श्रीरामप्रभूच्या चरणाने पदस्पर्शाने पुनित झालेल्या गोदावरी तटावरील श्री क्षेत्र तामसवाडी या पुण्यभूमीमध्ये मागच्या 24 वर्षापासून ही अखंड हरिनाम सप्ताहाची चालत असलेली ही अखंड सेवा परंपरा आणि आपण सर्व ग्रामस्थ मंडळी खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन करता. किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी श्रीमंतातला श्रीमंत सुद्धा लग्नात जो आपल्या लेकीचा थाट असतो तो थाट तुम्ही सप्ताहाचा करता इथे. किती सुंदर गोष्ट आहे. महाराष्ट्रातले सगळे नामांकित कीर्तनकार मंडळी एका पत्रिकेत एकत्र आणण्याचं काम दरवर्षी आपण सगळी मंडळी करता. आणि या गावामध्ये आम्ही यावं याच्यासाठी महाराज मंडळीवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व परमार्थ किती चांगल्या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये जपला पाहिजे, जोडला पाहिजे आणि संप्रदायावर किती सुंदर प्रेम केलं पाहिजे. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार मंडळी यांनी आपल्या गावात यावं ही तिथल्या आयोजकांची तळमळ असते. पण महाराष्ट्रातल्या गुणवान लोकांना वाटावं आपण तामसवाडीत गेलो पाहिजे. हा भाव मोठे वक्ते, मोठी गायनाचार्य मंडळी, तयार मंडळी या सगळ्या मंडळीच्या मनात निर्माण करण्याचं काम जे करतायत असे आमचे अप्पासाहेबजी कायंदे. तर अप्पांनी मला मागच्याही वर्षी फोन केला होता. यावर्षी सेवेचा योग प्राप्त झाला आणि 1-2 वर्षापासून सलग संपर्कामध्ये. आणि अप्पासाहेबांनी तळवडे गावाला पण माझी जेव्हा मागच्या वर्षी कीर्तन सेवा होती, खरं तर तळवड्याची भाविक मंडळी इथं आलेली आहे. त्या नावानिशी सगळ्यांची नावं लक्षात येणार नाहीत मला. आपण सगळी मंडळी तर तिथे अप्पासाहेब आले होते आणि तिथे भेट झाली. त्याच्या अगोदर ते फोनवरती मला या कार्यक्रमासंदर्भात माहिती दिलेली होती की खूप सुंदर नेत्रदीपक, किती सुंदर आहे, किती सुंदर व्यासपीठ आहे. खरं तर ना हे जे डेकोरेशन आहे, ही जी व्यवस्था आहे, हे जे लाइटिंग असेल, सुशोभीकरण आहे, तर याच्यासाठी एक अभ्यास असावा लागतो. आणि गुरुजी अभ्यास फक्त पुस्तकात वाचून नाही, हे अनुभवासहित अभ्यास आहे. आणि फार कमी वेळामध्ये, कमी वयामध्ये 65 नंतर जे असं हे सगळं दिसतं ना अनुभवातलं प्रेझेंटेशन, ते अप्पासाहेब फार कमी वयामध्ये आपण आपल्या गावासाठी केलं. त्या गोष्टीचं फार फार कौतुक आहे. आणि अप्पासाहेबांना मगाशी बोलता बोलता मी बोलले की तुम्ही भगवंताच्या कृपा आशीर्वादानं खूप खूप छान शून्यातून स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं विश्व निर्माण करणं, गावातल्या लोकांचं प्रेम प्राप्त करणं, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद प्राप्त करणं, संप्रदायावर श्रद्धा, नवनाथांच्या चरणावरती आपली श्रद्धा आहे, नाथांची सेवा घडावी याच्यासाठी अंतकरणातून प्रामाणिक आणि सत्यानं तुमचे प्रयत्न आहेत. मग हे एवढं सगळं तुम्ही कमी वयात, ऐश्वर्य असेल, धन असेल, माणसं असतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त झाल्या. पण मी आले तेव्हापासनं पाहते किंवा जेव्हापासनं तुमचा संपर्क आहे 2 वर्षात, तेव्हापासनं माझ्या लक्षात आलंय खूप काही आहे. पण अहंकार एवढा सुद्धा नाही. गुरुजी एवढा सुद्धा अहंकार दिसला नाही. अहंकार तुम्ही म्हणत असाल बिल्डिंग मध्ये, प्रॉपर्टीत अहंकार, त्या संपत्तीमधला अहंकार अगोदर चेहऱ्यावर दिसत असतो. ते चेहऱ्यावर नाहीच आहे तुमच्या. म्हणजे भगवंताने किती मोठी कृपा केली तुमच्यावरती.
हे पहा, धन तर काय म्हणतात ना की जगामध्ये गुणवान असतील, धनवान असतील, रूपवान असतील, या सगळ्या गोष्टी एक एकाहुनी बळी रे. पण कौतुक त्याच माणसाचं होतं की सगळं मिळून सुद्धा जे त्या गोष्टीचा अहंकार धरत नाहीत, तशा व्यक्तीचं समाजामध्ये कौतुक असतं. आज गावाचं जे प्रेम मिळालंय, फक्त तामसवाडीच आप्पासाहेबावरती, आप्पासाहेबांच्या कुटुंबावरती प्रेम करते असं नवल नाही. महाराष्ट्रातली ही सगळी नामांकित रत्न आप्पासाहेबांवरती प्रेम करतात, माया करतात, आपला भाऊ मानतात, आपला एक जिवलग सखा मानतात. ही आप्पासाहेबांची सगळ्यात मोठी श्रीमंती, सगळ्यात मोठं धन आणि सगळ्यात मोठी कमाई आहे. खरं तर आप्पासाहेबांचे मोठे भाऊ आहेत समोर बसलेले, आणि छोट्या भावाचंच कौतुक चाललंय, पण ते वेगळे नाही, तर सगळे एकच आहेत. तर मोठे दादा, आपण सुद्धा, आम्ही घरी आल्यानंतर फार छान कुटुंब, आणि खरं तर तुम्ही तुमच्या 4 भावंडाच्या कुटुंबाला कुटुंब नाही मानत. आपण कुटुंब, सगळ्या गावाला हे माझं कुटुंब आहे, ही भावना तुम्हा सगळ्यांची आहे. हे तर आम्ही सगळ्यांनी सुद्धा आदर्श घ्यावा, एवढं सगळं सुंदर आहे. महाराष्ट्रातले गुणवान अप्पासाहेबांच्या फोनवरती, आपल्या तामसवाडीकरांच्या फोनवरती येऊन पोहोचतात. नाहीतर ही रत्न हाताला लागणारी नाहीत, हे हाती लागतच नाहीत. हे हाती लागतात काय वाजवणारे? लागत नाहीत हे. पण अप्पासाहेबांच्या फोनला आपल्या भावाचा कार्यक्रम आहे, आपल्या जिवलग सख्याचा कार्यक्रम आहे. तामसवाडी हे प्रेम, माया, आपलेपणा देणारं गाव आहे. जिल्ह्यातल्या थोडीशी ओढ असतेच, काही जरी नसलं तर ते असतंच. तर आमचे ओमकार दादा माझे छोटे भाऊ आहेत, आणि गुरुजींच्या बाबतीमध्ये तर मी काय बोलू. गुरुजींचं गाणं किती उंच लेवलचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरं तर गुरुजींच्या गाण्याला आम्ही नतमस्तक व्हावं, आम्ही सलाम करावा. पण चला, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती. काहीतरी आमच्या गाण्यात चुकलं असेल, सुरुवातीला एक विस्तार केला, नंतर मी हळूच कानात सांगितलं, म्हटलं ते दुसरं म्हणा. मग गुरुजींनी दुसऱ्या रागातून या दुसऱ्या रागामध्ये प्रवेश केला, आणि तो एवढा सुंदर चेंज झाला ना. मग काहींच्या लक्षात आलं असेल, काहींच्या लक्षात आलं नसेल, पण ज्यांच्या लक्षात आलं असेल त्यांना वाटलं असेल की या उड्या का मारल्या यांनी अशा, या रागातून दुसऱ्या रागात उडी. तर शहाणी माणसं उड्या मारतात, मग आम्ही उड्या मारल्या म्हणून काय फरक पडला? तर असं खूप आम्ही प्रयत्न केला गुरुजींच्या सोबत गाण्याचा. आणि गुरुजींच्या कानात आता सुरुवातीची चाल झाल्यानंतर मी बोलले, गुरुजी दरवेळेला काहीतरी नवीनच करता. कारण मी त्यांच्यासोबत म्हणावं ही माझं काही डोक्यात नव्हतं. गुरुजी बोलले तुम्ही पण म्हणा आमच्यासोबत. मी म्हटलं गुरुजी प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन तुम्ही करता. म्हणे तामसवाडीत आलं की काहीतरी नवीनच होतं. त्याला वाडीसुद्धा, ही तामसवाडीसुद्धा कारण आहे. तर खूप छान. आणि आदरणीय नारायण गुरुजी खिल्लारी, खरं तर ज्ञानोबरायांचा विशेष कृपा आशीर्वाद आणि खूप मोठ्या मंडळीचा त्यांच्या जीवनामध्ये सहवास आहे, मोठ्या लोकांना ऐकणं आहे. म्हणून प्रत्येक त्यांच्या कृतीमध्ये एक समजदारी, एक मोठेपणा, आपण खूप शिकावं असं खूप काही आहे. गुरुजींकडे खूप नम्रता आहे, एवढं सगळं आहे. पण गुरुजींच्या गाण्यामध्ये सुद्धा एक नम्र भाव, एक शालीनता, एक सहजता, आणि सगळ्यांना घेऊन चालण्याचा एक भाव जो आहे, तर त्या गोष्टीला माझं वंदन आहे. गुरुजींसाठी एकदा जोरात टाळी वाजली पाहिजे. फार सुंदर. आणि उंच आवाज, किती उंच, त्यांनी उंच म्हणून आम्ही असं उंच पाहत राहावं, एवढं सुंदर ज्यांचं उंचीचं गाणं आहे, असे आमचे हरिभक्त परायण सुनील दादा पवार. सुनील दादांसाठी जोरात टाळी झाली पाहिजे. सुनील दादांचं आणि गुरुजींचं गाणं आज माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. त्याच्यामध्ये आमच्या ओमकार दादांचं वाजवणं आज माझ्यासाठी खूप छान आजचा दिवस आहे. माझी विद्यार्थिनी राधिका आहे, नारायणी आहे, बासरीची अप्रतिम साथ देणारे आमचे राहुल दादा आहेत. राहुल दादा, किती दिवसानं भेट झाली तुमची, आम्हाला आनंद वाटतोय आज की तुमची साथ आम्हाला कीर्तनामध्ये होते. राहुल दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवू. सर्व विद्यार्थी मंडळी, कुणाचे विद्यार्थी बाळांत? ज्ञानेश्वर महाराज का? नंदकिशोर महाराजांचे हे विद्यार्थी आहेत. या बाळगोपाळांसाठी आणि यांना घडवणाऱ्या गुरुसाठी एकदा जोरात टाळी वाजवू आपण. आणि आमच्या निखिल दादांची, नाव बरोबर घेते ना, आमच्या निखिल दादांची 1 नंबर साऊंड सिस्टम आहे. साऊंडवाला दादासाठी एकदा टाळी. आमचे जानप दादांसाठी जोरात टाळी. मी सुरुवातीलाच घेतलेली आहे. चोपदार आहेत, विनेकरी आहेत, गोड वातावरण आहे. बऱ्याच ठिकाणावरून मंडळी आलेली आहेत. आमचे ज्ञानेश्वर भाऊ चासकर आहेत, त्याचबरोबर तळवाड्याची मंडळी आलेली आहे. आणखी या भागात काही विद्यार्थिनी माझ्याकडे शिकायला, त्या भागातल्या बोडखे भाऊ आलेले आहेत. बाकी सर्व परिचित अपरिचित मंडळी, आमचे साईनाथ भाऊ साणप आहेत, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी आहेत. आमचे गुरुजी आहेत, कासार
आडनाव कासार सांगू. गोरख. हा, आमचे गोरख गुरुजी कासार फार सुंदर हार्मोनियम वाजवतात. खरं तर गुरुजींना पाहिलं, मी इकडे तिकडे पाहिलं कुठे हार्मोनियम आहे का, पण हार्मोनियम नाहीये. असू द्या, गुरुजींनाही माझं वंदन आहे. बाकी सर्व परिचित अपरिचित मंडळी, आपल्या गावातील सर्व तरुण वर्ग, आप्पासाहेबांवरती प्रेम करणारा सगळा माझा तरुण भावंडांचा ग्रुप आहे, लहान थोर मंडळी आहे, आमच्या महिला माता वर्ग आहेत, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध, गावाला एका दोरीमध्ये एका चाकोरीमध्ये चालवण्याचं काम एक युवा नेतृत्व करतंय. या गोष्टीचं कौतुक आहे. या गावाचं कौतुक आहे की या गावाला आमदार आहेत. आमदार आदरणीय सुहासांना अण्णासाहेब कायंदे अण्णासाहेब सुहास अण्णा कांदे. तर या गावाला खूप मोठं एक पद आहे किंवा खूप मोठं व्यक्तिमत्व या गावाला प्राप्त झालेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं, गाव छोटा आहे, विकास खूप जास्त आहे. एवढं कौतुक की या गावानं, छोट्याशा गावानं नाशिक जिल्ह्यातला पहिला पुरस्कार प्राप्त करावा म्हणजे प्रत्येक गोष्ट इथे कौतुकाची आहे. एकच कारण आहे, जेव्हा नेतृत्व करता चांगला प्राप्त होत असतो ना, तेव्हा विकासच विकास होत असतो. आणि जेव्हा खाऊचा बाजार जमा होत असतो ना, तेव्हा नाही. मग तुम्ही काहीच अपेक्षा ठेवायची नाही, फक्त आपण आपलं जगत राहायचं, असा विषय असतो. पण या गावाचं कौतुक देशभर राज्यभर जे होतं आहे, तर याला नेतृत्व चांगलं प्राप्त झालेलं आहे. या गावाचं कौतुक म्हणून बरीच सारी मंडळी येणं जाणं, गावाची स्वच्छता सुंदरता पाहणं, छोट्याशा गावामधली या सगळ्याच गोष्टी कौतुकाच्या आहेत. तर हे सर्व श्रेय आपल्या नेतृत्वाला जातं आहे. या गोष्टीचं पुन्हा पुन्हा कौतुक करते. या कार्यक्रमाचं शूटिंग यूट्यूबच्या माध्यमातून आहे. चॅनल आहे का कुठलं, नाव सांगा. आपला जिवलग आणि बस ना, एकच चॅनल. तर हे चॅनल आपल्याकडे आहे. या पवित्र वातावरणात ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा गोड अभंग सेवेसाठी निवडलाय. अभंगाचा अर्थ सगळ्यांच्या लक्षात येईल असा आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्याचे आई वडील धन्य आहेत. चांगली मुलं जेव्हा घराण्यामध्ये जन्माला येतात, त्या घराण्याचं नाव होतं, आई वडिलांचं जगामध्ये कौतुक होतं. नवल काय, जगाच्या बापाला सुद्धा त्या लेकरांचं कौतुक वाटतं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विश्वाच्या मालकाला आनंद वाटतोय. जगाच्या बापाला कौतुक वाटावं अशी लेकरं घराण्यामध्ये जन्माला आली. ती लेकरं चांगली आहेत हे कशावरनं ठरवायचं, त्याचं नेमकं लक्षण काय. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात, गीता भागवताचं चिंतन करणारे, संतांच्या सेवेमध्ये सादर असणारे, ज्यांचं चरित्र सुंदर आहे, ज्यांची वाणी पवित्र आहे, बुद्धी शुद्ध आणि सात्विक आहे, व्यवहार चांगला आहे, कृती चांगली आहे, कर्म चांगलं आहे, अशी जी लेकरं आहेत की ज्या लेकरांच्यामुळे मायबापाचा गौरव वाढतोय आणि ज्या लेकरांच्यामुळे विश्वाच्या मालकाला आनंद वाटतो, गीता भागवताचं पारायण करणारी लेकरं, त्यांची सेवा आम्हाला घडू दे. तुकोबाराय म्हणतात की त्यांची सेवा मला घडू दे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हा या अभंगाचा अर्थ आहे. याचा आपण विस्तार करू. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकाराम महाराज फार महत्वाचा विषय या अभंगामध्ये मांडतायत. या अभंगात आपल्याला प्रवेश करायचा आहे, पण प्रवेश करण्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी मला तुमच्यासोबत बोलायच्या आहेत. राष्ट्र कोणतंही असो, त्या राष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी 3 प्रकारच्या लोकांचं योगदान असतं. 3 सजावत देश को, सती संत और शूर. 3 लजावत देश
देश को कपटी कायर क्रूर। तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर। राष्ट्राचं नाव मोठं करण्याचं काम तीन प्रकारची लोक करतात, सती संत आणि शूर। सतीनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि शूरानं देशाचं संरक्षण करायचं। या तीन महत्वाच्या जबाबदाऱ्या या तीन लोकांच्याकडे आहेत। भारत या मातीचं, या राष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी ही तीन लोक फार महत्वाची आहेत आणि या लोकांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, शूरांनी, संतांनी आणि सती सावित्रींनी। म्हणून या राष्ट्राचं कौतुक करत असताना खूप सारे लोक म्हणतात, धन्य ही भारतवर्षे धन्य यस्य परंपरा, भारतीय जन धन्य धन्य यस्य संस्कृती। पवित्र ते गोळा पावरा तो देश, पवित्र ते गोळा पावरा तो देश, पवित्र ते गोळा पावरा तो देश, पवित्र ते गोळा पावरा तो ते हरीचे दास जन आगे, ते हरीचे पवित्र ते कूळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेती, तीच माती, ती भूमी, तीच भूमी पवित्र आहे की जिथे हरिभक्तांचा जन्म आहे। आणि भगवान परमात्मानं सुद्धा एवढं सगळं जग असताना भारत देशाचे अवतार घेण्यासाठी निवड केली, कारण या भूमीमध्ये संत आले, संताच्या मागे देवा ये रे बोलवायची गरज नाही, देव आपोआप येतो। जेथे हरीचे दास जन्म घेती या मातीचा फार मोठा गौरव केलेला आहे। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। या पवित्र अशा भारताच्या भूमीमध्ये, या भारत देशाचं, या मातीचं नाव मोठं करण्यासाठी सती संत शूर या तिघांचं खूप मोठं योगदान आहे। सुरुवातीलाच बोलले मी की आपली जबाबदारी काय। सती सावित्री महिला माता वर्ग, सतीनं लेकरांना संस्कार लावायचे। सती शब्दाचा अर्थ आहे पतिव्रता। तुम्ही लेकरांना संस्कार लावण्याचं काम करायचं आणि राष्ट्राचा कणा घडवण्याची ताकद तुमच्या हातामध्ये आहे। चौकटीच्या आतमध्ये राहून, चार भिंतीच्या आत राहून या राष्ट्रा संदर्भातली मोठी जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे। तुम्ही चौकट म्हणत असाल फक्त चार भिंतीची मर्यादा का? कधी कधी त्या मर्यादेत राहून सुद्धा आपल्याकडनं चुकीची कामं होऊ शकतात, पण लक्षात घ्या, मर्यादा फक्त त्या भिंतीची नसावी, मर्यादा आपल्याकडे आपल्या परंपरा सांभाळण्याची असावी,
आपली संस्कृती जोपासण्याची असावी. वैचारिक पातळीवरती, बुद्धीच्या स्तरावरती, नजरेमध्ये, मनामध्ये या मर्यादेच्या गोष्टी आपण ठरवल्या पाहिजेत की आपल्याला बाहेरही पडायचंय, पण कशा पद्धतीनं, की जिथे आपण स्वतःला असं प्रेझेंट करायचं की प्रत्येकानं आपल्याकडे बोट करून दाखवलं पाहिजे, वा हे जगावं तर असं. चौकटीच्या बाहेर जरी आपण पडलो तरी आपल्याकडे पाहून हजारो लोकांनी जगणं शिकलं पाहिजे, एवढं सुंदर आपल्याला जगता आलं पाहिजे. तर हे माझं बोलणं तुम्हाला अधिक कळावं याच्यासाठी पुन्हा एकदा सांगते की माता वर्ग, तुम्ही घरामध्ये राहून राष्ट्राचा कणा घडवण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. सतीनं संस्कार लावा. आईकडे लेकरांना संस्कार लावण्याची जबाबदारी का आहे, तर बालपणापासून मुलं जास्त काळ आईच्या जवळ असतात, जास्त काळ, आणि ती लहान आहे तोवरच त्यांना चांगल्या गोष्टी त्यांच्या मनबुद्धीवरती बिंबल्या जातात. ते एकदा का मोठी झाली, त्यांना असं वाटायला लागलं आपल्याला जे कळतं ते कुणालाच कळत नाही, असं जेव्हा त्यांना कळायला लागतं ना, तेव्हा मग खूप काही चांगलं शिकवूनही काही फरक पडत नाही, उपयोग होत नाही. म्हणून ती लहान आहे तोवरच त्यांना आपण चांगल्या गोष्टी त्यांच्या ब्रेनमध्ये, त्यांच्या बुद्धीवरती बिंबवण्याचं काम केलं पाहिजे. ती जबाबदारी आपली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं. त्याच्यासाठी माँसाहेबांनी बालपणापासून कष्ट घेतलेले आहेत. माँसाहेबांनी आध्यात्मिक गोष्टी शिवरायांना सांगितल्या, गणिमी काव्याच्या गोष्टी सांगितल्या, माती, संस्कृती, परंपरा या गोष्टीची शिकवण दिली, जाणीव करून दिली. जगायचंय कशासाठी आणि जीवन कशासाठी आहे, या सगळ्या गोष्टी आईसाहेबांनी, माँसाहेबांनी शिवरायांना सांगितल्या. खरं तर माँसाहेबांच्या मनामध्ये स्वराज्याचा जो विचार निर्माण झाला, त्यांनी त्यांच्या डोळ्यानं अमानुष गुलामगिरी पाहिलेली होती. आणि मग ही गुलामगिरी संपवणारा मुलगा आपल्याला हवाय. मुलगा तर जन्माला येईल आपल्या पोटाला, पण आपल्या विचाराचा मुलगा आपल्या पुढे पाहिजे. आपल्या विचाराचा मुलगा आपल्याला हवाय. आपल्याही पोटी मुलं आहेत, पण ते आपल्या विचाराची आहेत का नाही हे दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारा, ते आपल्या विचाराचे आहेत का नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं, पण ते स्वप्न मुळात आईसाहेबांनी पाहिलेलं होतं. 150 वर्षाची गुलामगिरी संपवणारा क्रांतीसूर्य मला पाहिजे, म्हणून जिजाऊ माँसाहेब स्वप्न पाहतात. खरं तर स्वप्नाची व्याख्या आपल्याला किती कळते, किती कळाली याचं चिंतन न करता माझ्या मतीनं स्वप्न म्हणजे काय ते तुम्हाला सांगते. सपने ओ नहीं होते जो सोने पे आते हैं, सपने ओ नहीं होते जो सोने पे आते हैं, सपने तो ओ होते हैं जो सोने ही नहीं देते. स्वप्न तर ती आहेत जी झोपूच देत नाहीत माणसाला, आणि स्वप्न नेहमी चांगली असावीत, आपल्या सहित अनेकांचं कल्याण करणारी असावीत. माँसाहेब स्वप्न पाहत होत्या, 150 वर्षाची गुलामगिरी संपवणारा क्रांती सूर्य माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. शिवाई देवीला प्रार्थना केली, आई भगवतीची कृपा झाली आणि एक पुत्र रत्न पोटी जन्माला आलं. नाव छत्रपती शिवाजी नाव ठेवलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज बालक रूपामध्ये असताना आपल्याला हे लेकरू घडवायचंय, आपली जबाबदारी आहे. याला घडवायचंय आपल्याला. लक्ष देऊ नाही का, लेकरं अशीच मोठी होत नसतात. ती वयानं मोठी झाली, पण ती विचारानं मोठी झाली पाहिजेत, तर त्यांच्या त्या मोठेपणाला अर्थ आहे. ती विचारानं खूप पक्की, भक्कम, मजबूत आणि चांगल्या विचाराची बनली पाहिजेत. माणूस दिसायला किती सुंदर आहे, धनानं किती मोठा आहे याही पेक्षा तो विचारानं किती मोठा आहे आणि विचारानं किती सुंदर आहे हे मात्र समाजाला अपेक्षित आहे. तुमच्याकडे धन आहे, सुंदरता आहे, पण विचाराचं भांडवल आणि चांगल्या विचाराचं चांगुलपण आपल्याकडे नसेल तर आपल्या या लौकिक गोष्टीला काही महत्व नाहीये. छत्रपती शिवरायांना घडवायचं आहे आईसाहेबांना. छोटे बालक रूपातले बाळ शिवबा आहेत. काळजी कशी घेतली लेकराची पहा. लेकरानं शून्यातून स्वराज्य उभं केलं, ते सहज नाही घडलेलं. आईचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्या लेकराला घडवत असताना. छोटेसे बाळ शिवबा पाळण्यात पहुडलेले आहेत आणि आईसाहेबांनी दासीला सांगितलं, माझ्या लेकराची काळजी घे, रडू देऊ नको त्याला, मला दरबारामध्ये काम आहे, मी जाते लगेच वापस येते. ऐका बरं तामसवाडी, जिजाऊ माँसाहेब काय म्हणताय, मी जाते दरबारातलं काम आटोपून येते, माझ्या लेकराची काळजी घे. दासीच्या स्वाधीन केलं. जाताना दासीनं प्रश्न विचारला, माँसाहेब लेकरू रडू देऊ नको हे काही कळालं नाही मला, लेकरू आहे ते झोपेतून उठल्यावर रडणारच. माँसाहेब म्हणतात,
तरी त्याला रडू द्यायचं नाही. का रडू द्यायचं नाही? का रडू द्यायचं नाही लेकरू? मासाहेबांनी सांगितलं त्याला दुश्मनाला रडवायचंय म्हणून ते नाही रडलं पाहिजे. त्याला दुश्मनांना रडवायचंय. ठीक आहे मासाहेब, काळजी घेते मी, रडू देत नाही. छोटेसे बालक पाळण्यामध्ये पहुडलेले. मासाहेबांना यायला उशीर झाला. शोभा जागे झाले, रडायला लागले. बालक रूपात आहे, टेहा टेहा करून रडताय. दासीनं झोका दिला, पाळणा हलवला, अंगाई गायली. हा, रडतायत. ती नाना प्रयत्न करते, थोपटावते, अंगाई काय गाते, शांत करण्याचा प्रयत्न करते, पण नाही ना रडणं राहत. बस करा आता. रडणं काही थांबवना, शांत काही होईना. तिनं हातावर घेतली, फिरते काय, अंगाई गाते काय, काय काय तिचे नाना प्रयत्न चालू आहेत. पण लक्षात आलं आता जर रडणं वाढलं बाळाचं तर आपली नोकरी धोक्यात येईल. गरीब आहोत आपण, बाळाला रडताना पाहिलं तर मासाहेब कामावरनं काढून टाकतील. गरिबी कठीण असते. गरिबी फार माणसाला अडचणीत उभं करते कधी कधी. आणि मग तिनं विचार केला, माझं बाळ जेव्हा रडतं तेव्हा मी त्याला माझं दूध पाजते. मी आता या छोट्याशा बाळाला शांत करण्यासाठी तेच करणार. बालक शिवरायांना उचललं आणि त्या माऊलीनं स्वतःचं दूध पाजू लागले शांत होण्यासाठी. तेवढ्यात मासाहेब आल्या. मासाहेबांना पाहिलं की दासी आपल्या लेकराला दूध पाजते. मासाहेब दुरून ओरडल्या, अगं बाई काय करतेस तू? माझ्या लेकराला तुझं दूध पाजू नको. अगं त्याला स्वराज्य उभं करायचंय, दुश्मनांना मातीमध्ये मिळवायचंय. तो पाहिला की दुश्मनाला भीती वाटली पाहिजे, त्याच्यासाठी त्याला तुझं दूध पिऊन चालणार नाही. त्याला दाशीच्या नाही, एका वाघिणीच्या दुधाची गरज आहे. मासाहेब जवळ आल्या. छोटेसे बालक, बालकाच्या तोंडात गेलेलं दूध बाहेर काढण्यासाठी आईनं लेकराच्या तोंडात बोट घातलं आणि आतमध्ये गेलेलं दूध उलटी सरशी बाहेर काढलं. लक्षात घ्या, जिजाऊ मासाहेब दुधाच्या घोटापासून लेकराची काळजी घेतात म्हणून लेकरू एवढं कर्तृत्ववान बनलेलं आहे. काहीच अनुकूलता नव्हती. मूठभर मावळे सोबत होते, मूठभर. आणि ते मूठभर मावळे मनभरांना भारी ठरले. ते का? विचारासोबत त्यांच्या संस्कार होते, विचारांची शिदोरी होती, चांगुलपणाच्या सगळ्या गोष्टी होत्या आणि सज्जन लोकांचा आशीर्वाद होता. या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून महाराजांनी हे सगळं घडवलंय. आपल्या लेकराला आज हातात तलवार घेऊन युद्ध करण्याची गरज नाही. कुठे कुणावरचा अन्याय सुद्धा थांबवायला जाण्यासाठी न्यायदेवता सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या लेकराला आपलं फक्त कुटुंब सांभाळता यावं, आपली सामाजिक बांधिलकी त्याला कळावी. गाव पातळीवरती, सामाजिक स्तरावरती आपलं कर्तव्य काय, कौटुंबिक स्तरावरती आपलं उत्तरदायित्व काय, या सगळ्या गोष्टी त्याला कळाव्यात. आणि म्हातारपण तुमचं गोठ्यात नाही, तुमच्या घरातच जावं, तुम्ही बांधलेल्या घरात. याच्यासाठी तुम्हाला तुमच्या लेकरांची काळजी घ्यायची. माझ्या ताईंनो, माझं बोलणं अजिबात तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, पण खरं मला बोला. लेकरू रडायला लागलं तर काय करतो आपण त्याला शांत करण्यासाठी? मोबाईल देतो आपण त्याच्या हातात. खरं सांगा मला, मोबाईल चांगला आहे का लेकरासाठी? हे माहिती आहे ना तुम्हाला, तरी पण देता की नाही तुम्ही हातात? चूक कोणाची? तुम्ही आजच त्याच्या हातात मोबाईल दिल्यानंतर ते तुमच्याकडे कशाला लक्ष देईल? त्याच्या हातात त्याला पाहिजे ती वस्तू पडली आहे, ते तुमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. तुम्ही त्याच्या हातात वस्तू देण्यापेक्षा त्याला तुमच्या हातात ठेवा, ते तुमचा हात सोडून कुठेच जाणार नाही. आणि आज तुम्ही करत असाल काही गोष्टींचे टाळाटाळ, कानामागे टाकणं, का थोडंसं दुर्लक्षित करणं, जाऊ दे रडायचं थांबल, थोडं मोठं झाल्यावर, नाही, ही चूक होते आपल्याकडनं. आपल्याला खूप खूप अगदी बाल त्याच्या छोट्याशा अवस्थेपासून आपल्याला त्याला खूप लक्ष द्यायचंय. आणि तुमची लेकरं तुमची संपत्ती आहे, तेच तुमचं खरं धन आहे, ते खरी संपत्ती आहे तुमची. पण काळाच्या ओघात आपण कशाला जास्त महत्व देतो हेच आपल्या लक्षात येत नाही. आणि मग हातातून वेळ निघून गेल्यानंतरच आपल्याला बऱ्याच वेळेला मग पश्चाताप, या सगळ्या गोष्टी करायची सवय लागली. पोरं ऐकत नाही, फक्त मग ते बायकोचंच ऐकतंय, सासरवाडीकडचंच ऐकतंय, इकडचंच ऐकतंय. कशाला लोकांच्या डोक्यावर खापर फोडायचं आपण? वेळेत आपण नाही सावध राहिलो. हा, तुम्ही सगळे प्रयत्न करूनही तुमच्या हाताला जर अपयश आलं तर त्याला प्रारब्ध समजा. तुम्ही तुमच्या प्रारब्धात होतं ते घडलं, पण तुमच्या हातात जोपर्यंत आहे ना
तोपर्यंत हार मानू नका, प्रयत्न करत राहा. विश्वास आहे 1% गणित चुकल, पण 99% गणित सुटतील तुमची, सुटतील. पण हे करायचंय आपल्याला. कीर्तन डोक्यावरून नाही गेलं पाहिजे, हे फार गरजेचं आहे. काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. भाग्यवान आहे तामसवाडी गाव की तरुण आहेत कीर्तनात, नाही तर तरुण बरेच कडेकडेनच फिरत असतात. तरुणा भाग्यवंत नट हरी कीर्तनात, नट हरी कीर्तनात, नट हरी कीर्तनात. फार सुंदर. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण या आपल्या धर्माच्या कामात पुढे दिसावा. आपलं लेकरू सप्ताहाच्या कामात सगळ्यात पुढे असावं. मग ते चटई उचलताना असू दे, नाही तर खांद्यावर झेंडा घेताना असू दे, नाही तर वारकऱ्यांच्या सेवेत असू दे, संतांच्या स्वागतात असू दे, पण या क्षेत्रात ते पुढे असलं पाहिजे. तुम्ही ते करू शकता, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडू शकता. फक्त तुम्ही स्वतःला ओळखा. जेव्हा एक स्त्री शक्ती स्वतःला ओळखते ना, तेव्हा ती स्त्री शक्ती या राष्ट्राला 150 वर्षाची गुलामगिरी संपवणारा क्रांती सूर्य देते. एक स्त्री शक्ती जेव्हा स्वतःला ओळखते ना, तेव्हा ती महिलांना साक्षर बनवण्यासाठी लोकांची दगड माती शेण अंगावर घेते, पण मुलींना साक्षरच करून सोडते. एका स्त्री शक्तीनं जर लोकांच्या दगडा शेण मातीचा विचार केला असता आणि घरातच राहिल्या असत्या, तर मी काय कीर्तन सांगायला इथं आले असते आणि तुम्ही काय ऐकायला बसल्या असत्या. भले मी काही गोष्टी सांगितल्या असत्या तर तुम्हाला कळाल्याच नसत्या. आज मी बोलते ते तुम्हाला कळतंय, याचा अर्थ तुम्ही ऐकलंय, तुम्ही वाचलंय, तुम्ही अभ्यासलंय म्हणून. आणि तुम्हाला मला ज्ञानाची गंगा, शिक्षणाची गंगा ज्यांनी खुली केली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले एक स्त्रीच आहे. ओळखले त्यांनी स्वतःला, स्वतःची जबाबदारी ओळखली आणि खूप मोठं काम केलंय. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं. अनेक संकट त्यांच्या जीवनामध्ये आली, पण कुठल्याच संकटाला त्या घाबरल्या नाही. अल्प कालावधीमध्ये सौभाग्य संपलं. कमी काळात सासऱ्याचं छत्र डोक्यावरचं तेही कोलमडून पडलं. काळजाचा तुकडा माती आड गेला. होता जावाई आधार तो सुद्धा संपला. पण बिचारा माऊलीनं विचार केला, माझं जीवन माझ्यासाठी नाहीच, माझं जीवन या गोरगरीब जनतेसाठी आहे. हातात शिवलिंग घेतलं. भारतभरातल्या शिवमंदिरांचा जीर्णोद्धार केला, शक्य आहे तेवढ्या. नदीच्या तटावरती घाट बांधले. एवढी पक्की मंदिरं बांधली. कधी कधी प्रश्न पडतो की एवढा फंड जमा कसा केला असेल दुसऱ्या प्रांतात जाऊन. दुसऱ्या आता 12 ज्योतिर्लिंग काय सगळी एकाच राज्यात नाही, वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आहेत. मग त्या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार उभा करण्यासाठी त्या माऊलीनं फंड कसा उभा केला असेल, कसं धन जमा केलं असेल, कसं बांधकाम केलं असेल, गवंडी कसे थांबले असतील, काय हे सगळं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या राज्यात, आपल्या आपल्या अखत्यारीमध्ये चांगली कामं करणं ठीक आहे, पण दुसऱ्याच्या ह्याच्यात जाऊन आपण तिथे काहीतरी अद्भुत आणि चांगलं करणं हे फार कठीण आहे. ते का माऊलीनं करणं ते कठीण आहे. महाराष्ट्राच्या मातीत त्या स्त्री शक्तीचा जन्म झाला, पण ती मालवा प्रांताची महाराणी बनली. एक स्त्री सत्ता चालवते, एक स्त्री शासन करते, ही गोष्ट काही लोकांना टोचली आणि ठरवलं त्यांनी या बाईचं राज्य हडप करून घ्यायचं. कळालं देवीजींना आपलं राज्य धोक्यात आहे. देवीजींनी पत्र पाठवलं, पेशवाई आमच्या राज्यावर आपण आक्रमण करणार आहात, काही हरकत नाही, युद्धासाठी मी पण तयार आहे, पण या पत्रातून मला तुमच्यापर्यंत निरोप पोहोच करायचा आहे. युद्धभूमीमध्ये तुमच्या पुरुष सैनिकांच्या सोबत
पुरुष नाही, महिला सैनिक लढणार आहेत. माझ्याकडे 5,000 महिला सैनिकांची फौज आहे. हे मी आपल्या देशातलं सांगते, आपल्या मातीतलं सांगते, आणि हे आताचं नाही, खूप वर्षापूर्वीचं सांगते. माझ्यासोबत महिला सैनिकांची फौज आहे. लढाईमध्ये तुम्ही जिंकलात तर असं काही विशेष कौतुक नाही होणार तुमचं. कुणाला हरवलं? बायांना हरवलं, असं काही विशेष कौतुक होणार नाही. पण घडू नये असं घडलं, या युद्धामध्ये तुम्ही हरलात तर तोंड दाखवायला सुद्धा राहणार नाही. कब्बर बाण्यात जीव द्यावा लागेल, जीव जाता जाणार नाही. लोक म्हणतील कुणी हरवलं? बायांनी हरवलं. हे असं होईल म्हणून विचार करून युद्धासाठी या. पत्र वाचलं आणि पेशवाई गोंधळली. पत्र पाठवलं, देवीजी आम्ही राज्य हडप करण्यासाठी नाही, भाऊबीजेसाठी येणार आहोत. आणि तुमच्या राज्याच्या रक्षणाची जबाबदारी आमच्यावरती आहे, काळजी करू नका. एका पत्रात पेशवाईला गार करणारी आणि 5,000 महिला सैनिकांची फौज तयार करणारी, हातात तलवार घेऊन लढणारी, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली मालवा प्रांताची महाराणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीबाई होळकर. एक स्त्रीच आहे ना. आपण ओळखा स्वतःला. राष्ट्राचा कणा घडवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. स्त्री साधारण अबला, ती सामान्य नाहीये, कमजोर नाहीये. ती जेवढी हळवी आहे ना तेवढी ती कणखर सुद्धा आहे. ती मनानं जेवढी कोमल आहे ना ती कर्तव्याला तेवढी कठोर सुद्धा आहे. पण आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. आपण आपली जबाबदारी पार पाडा. जगाचं ओझं घेऊ नका. तुम्ही तुमचं जरी ओझं पार पाडलं तर सगळ्या जगाचं ओझं वाहिल्यासारखं होईल. प्रत्येकानं स्वतःचं कर्तव्य समजून घेतलं तर. माझ्या ताईंनो, आपल्याला खूप मोठं काम करायचं राष्ट्रासंदर्भात. या मातीला, या संस्कृतीला, या परंपरेला, गावापासून देशापर्यंतच्या सगळ्या गोष्टीला एक चांगला मुलगा द्यायचा. एकच द्यायचा, चांगला मुलगा द्यायचा आपल्याला या मातीसाठी. म्हणून सतीनं संस्कार लावायचे. शूरानं देशाचं संरक्षण करायचंय आणि संतांनी संस्कृती सांभाळण्याचं काम करायचंय. संस्कृती सांभाळण्याचं काम देशभरातल्या सगळ्या सत्पुरुषांनी खूप चोखपणे पार पाडलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये खूप सारी संत मंडळी होऊन गेली. त्या सगळ्या संतांच्या मध्ये ज्यांच्या वैराग्याचा आदर्श छत्रपती शिवरायांनी घ्यावा, ज्यांच्या वैराग्याचा आदर्श घेऊन अनेकांनी त्या ठिकाणी स्वतःचं जीवन अध्यात्मात विकसित करावं, एवढं सुंदर ज्या साधूचं चरित्र, ज्या महात्म्याचं चरित्र, ज्या संताचं चरित्र, ज्यांची आध्यात्मिक उंची एवढी मोठी आहे की संतांच्या शब्दात सांगावीशी वाटते. अनुरेनो या तुका आकाशा एवढा. ज्या जगद्गुरु तुकोबारायांची उंची एवढी आहे की त्यांच्या उंची पुढे आभाळ सुद्धा बुटकं ठेंगणं आहे. एवढी उंची ज्यांची आहे अध्यात्मातली ते जगद्गुरु तुकोबाराया
स्वतःचं कर्तव्य पार पाडताय. संतांनी संस्कृती सांभाळायची. या मातीला धार्मिक परंपरा, धार्मिक गोष्टी एवढ्या सगळ्या प्राप्त झाल्यात. आपल्या देशात एवढे ग्रंथ आहेत, एवढी सगळी धार्मिक साहित्य संपदा आहे. मला माहिती नाही, पण मला असं वाटतंय की एवढं साहित्य आणि एवढ्या धार्मिक गोष्टी दुसऱ्या देशांना प्राप्त झालेल्या नाहीत. आपल्याकडे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, सगळ्या संतांनी, ज्ञानोबारांनी केलेले एवढे ग्रंथ आहेत, तुकोबारांनी केलेले ग्रंथ आहेत, नाथ महाराजांनी केलेले ग्रंथ आहेत. एवढं धार्मिक साहित्य दुसऱ्या देशाला वाटतंय का तुम्हाला एवढं साहित्य आहे म्हणून दुसऱ्या देशाकडे? नाही. खूप खूप काही मिळालंय आपल्याला. हेच आपलं खरं धन आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास, जेथे हरीचे दास. खूप मोठं साहित्य आपल्याला प्राप्त झालंय. पण आनंद माना या सप्ताह परंपरेचा. आपलं ज्ञान फक्त ग्रंथातच बांधून नाही राहिलं. सप्ताहाच्या माध्यमातून, वक्त्यांच्या मुखातून ते ज्ञान थेट कानापर्यंत पोहोचवण्याचं काम झालं. म्हणजे तुम्हाला जरी वाचायला वेळ नसेल ना, फक्त संध्याकाळी 2 तास कीर्तनासाठी काढा, कीर्तनात येऊन बसा. तुम्हाला जास्त ग्रंथ वाचायची पण गरज नाही. फक्त- अंग हरी रूप वा वा वा. हरी रूप होय अंग हरी रूप होय हरी रूप. कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग, कीर्तन सांग. कीर्तन सांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप हर हरी. गुरुजींसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. सातारकर बाबांची आठवण झाली. क्या बात. त्यांच्या कीर्तनात एक जिवंतपणा होता. टाळ वाजा, पाऊल खेळा. वा वा. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुम्हाला फक्त 2 तास कीर्तनात येऊन बसायचंय. तुम्ही वर्षभर मोबाईलवर कथा कीर्तन ऐका, पण वर्षातलं कमीत कमी 1 आठवड्याचं सत्र तुम्ही मंडपात बसून कथा कीर्तन ऐका. वर्षातला 1 आठवडा मंडपात बसून कीर्तन ऐका. हे ऐकण्याचं पुण्य आहे. जळते दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा. इथं बसून आपण ऐकायचंय. तर ग्रंथ वाचले जरी नाही ना तुम्ही, तर काही हरकत नाही. तुम्ही इथं वक्त्यांच्या तोंडून ऐका, तुमचं कल्याण होऊन जाईल. संतांनी स्वतःची जबाबदारी चोख पार पाडली. त्याच्यामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराया, त्यांनी संस्कृती सांभाळली. ते माझे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात फार महत्वाचा मुद्दा बोलताय. अभंगाच्या पहिल्या
मगाशी सुनील महाराज म्हटल्यासारखं वाटलं. हा ते थोडं पहिलं अवघडच झालं. सनप दादांनाही कुणीकडे उड्या मारत तुम्ही तिकडे गात होते आणि माझं लक्ष यांच्याकडे होतं. वा वा वा. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जो हिताच्या ठिकाणी जागा आहे ना त्याचे आई वडील धन्य आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न आहे हित म्हणतात कशाला, जागा कोण आहे, या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. जगद्गुरु तुकाराम महाराज फार सुंदर गोष्ट सांगतात की जो हिताच्या ठिकाणी जागा त्याचे आई वडील धन्य. आई वडिलांना धन्यता प्राप्त झाली, पण हित आणि जागा या दोन गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. ज्यांच्या अंतःकरणातली शुद्धता सात्विकता जागी आहे ती माणसं हिताच्या ठिकाणी जागी आहेत. पण ज्यांचं अंतःकरण वाईट गोष्टीकडे आकर्षित झालेलं आहे, मन बुद्धीनं सगळ्या गोष्टीनं चुकीचं कर्म करतायत, अशी माणसं जागी असून सुद्धा झोपलेली आहेत. ज्यांच्या अंतःकरणातला राम जागा आहे ती माणसं जागी आहेत. ज्यांच्या अंतःकरणातला रावण जागा आहे ती माणसं जागी असून झोपलेली आहेत. माझं बोलणं तुम्हाला व्यवस्थित कळावं याच्यासाठी उदाहरण सांगते रामायणातलं. उदाहरण लक्ष देऊन ऐका आणि खूप समजून घेतलं तर हे कळलं तुम्हाला, नाहीतर डोक्यावरून जाईल. लक्ष देऊन ऐका. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं रावण मारला. ऐका बरं सगळ्यांनी. रावण मारला. रावणाचं प्रेत पडलेलं. रावणाची पत्नी मंदोदरी माता महान पतिव्रता पळत आली. पाहिलं तिनं आपल्या पतीचं प्रेत पडलेलं. रडत होती, खूप रडत होती. रडता रडता ती रागात आली आणि रागात आल्यानंतर तिनं विचारलं माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. कोणीतरी बोट केलं म्हणे, तो तिकडे बसलेला आहे. राम त्यावेळेला एका दगडावरती बसलेले होते आणि समुद्राकडे पाहत होते. पाहताच समुद्राकडे शांत बसलेले आहेत राम. मंदोदरी आली आहे. मंदोदरी माता रामाच्या मागच्या बाजून आली आणि मागच्या बाजूने येत असताना रामरायाच्या पुढे तिची सावली पडली. पाठीमागनाशी समोर सावली जेव्हा पडली त्यावेळेला राम उठून उभे राहिले आणि हात जोडून म्हटले, आई कोण आहेस तू? मंदोदरी रागात आली होती, पण जेव्हा राम उभे राहतात आणि हात जोडून म्हणतात आई कोण आहेस तू, एका मिनिटात मंदोदरीचा राग शांत झाला. आई शब्दाची ताकद. मंदोदरी आई म्हणते, हे तपस्वी मी कोण आहे सांगू? ऐक तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण, त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे. राम म्हणतात आई माफ कर मला. तुझा पती शौर्यवान होता, धैर्यवान होता, बलवान होता, साहसवान होता, कर्तृत्ववान होता, खूप छान होता तो, पण अधर्मानं वागला ग म्हणून मला मारावा लागला. राम म्हणत नाही त्यानं माझी बायको चोरली म्हणून मी त्याला मारलंय म्हणून. राम म्हणतात तो अधर्मानं वागला आई म्हणून मला मारावा लागला, पण मला माफ कर. मंदोदरी म्हणते, हे तपस्वी मी तुला कोसण्यासाठी आणि शाप देण्यासाठी आलेच नाही. हे तपस्वी मला माहिती माझ्या पतीच्या भुजामधलं बल, मला माहिती तो किती ताकदवान आहे, तो किती सामर्थ्यवान आहे. माझ्या पतीमध्ये काहीच कमी नाही, पण असं तुझ्यात काय विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही, ते पाहण्यासाठी मी आले. राम म्हणतात आई कशासाठी आली? म्हणे तपस्वी तुझ्यात काय विशेष आहे ते माझ्या पतीमध्ये नाही, ते पाहण्यासाठी मी आले. राम म्हणतात आई तुला कळालं का मग माझ्यात काय कमी आहे, माझ्यात काय विशेष आहे, तुझ्या पतीमध्ये काय कमी आहे? मंदोदरी बोलली, तपस्वी जेव्हा मी इथं आले ना तेव्हाच मला कळालं की माझ्या पतीत काय कमी आहे आणि तुझ्यात काय विशेष आहे. राम म्हणतात आई मग मला सांग ना, मला कळू दे, तुला माझ्यात काय विशेष दिसलं, तुझ्या पतीमध्ये काय कमी दिसलं? उत्तर लक्ष देऊन ऐका, म्हणजे राम आणि रावण ही संकल्पना क्लिअर होऊन जाईल. लक्ष देऊन ऐका. मंदोदरी सांगते, हे तपस्वी ऐक, तुझ्यात काय विशेष आहे, माझ्या पतीत काय कमी आहे? ऐक तपस्वी, माझा पती 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली माझा पती रावण, त्याला 80,000 पत्नी आहेत. त्याची मी पटराणी आहे, मी महान पतिव्रता आहे, मी त्याची पटराणी आहे. एवढं सगळं असताना सुद्धा त्यानं वनवासाची पत्नी चोरली आणि तिला जबरदस्ती पत्नी बनवण्याचा तो प्रयत्न करत होता.
हा माझा पती आहे की दुसऱ्याची पत्नी चोरून आणतो आणि तिला पत्नी बनवण्याचा प्रयत्न करतो? हा माझा पती. पण तपस्वी तू एक विशेष आहेस. परस्त्रीची सावली पडली तो उठून उभा राहिलास आणि हात जोडून आई म्हणालास. हाच फरक तुझ्यातून माझ्या पतीमध्ये. दुसऱ्याची पत्नीवरती वाईट नजर ठेवणारा रावण आहे आणि परस्त्रीला आई रूपात पाहणारा राम आहे. मग ज्याच्यातला राम जागा आहे ती माणसं हिताच्या ठिकाणी जागी आहेत. ज्यांचं कर्म चुकीचं आहे, वृत्ती घाणेरडी आहे, ती माणसं भले जागे असतील पण ती अज्ञानाच्या झोपेमध्ये आहेत. अजून त्यांना जीवन कळालेलं नाही समजलेलं त्यांना जीवन. आणि संतांचा खूप प्रयत्न चालू आहे की आपली दुर्बुद्धी जावी आणि आपल्यामध्ये सद्विचार निर्माण व्हावे, आपल्यातलं चांगुलपण जागं व्हावं. याच्यासाठी संत शब्दांच्या माध्यमातून, वाणीच्या माध्यमातून, आणि संतांची वाणी फार तपस्वी आहे, तपस्वी वाणीचा प्रभाव होतो. म्हणून संत वारंवार सांगतात, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा, हे आता जागा रे भाईनो जागा. चोरणी जल्याने, चोरणी जल्याने, चोरणी जल्याने, हा चोरणी जल्याने, नाडोनी भागा 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 रे भाईनो जागा. हे चोरणी जगा, चोरणी जगा, चोरणी जगा, चोरणी जगा. नाडोनी भागा रे भाईनो जागा, हे आता जागा रे भाईनो जागा, हे आता जागा रे भाईनो जागा. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते. जगदोगी जगदोगी जागा जागा बोलती, हा जगदोगी जगदोगी जागा जागा बोलती. हे जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते. जगदोगी जगदोगी जागा 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 बोलती, जगदोगी जगदोगी जागा जागा बोलती, हा जागे जागे बोलते. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते. देवा राखा काही भाव, हा जगता जगदेव राखा काही भाव. जय श्री राम. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते, जगजोगी जगजोगी जागे. जगदोगी जगदोगी जागा जागा बोलती, जागा बोलती, जागा बोलती. बस 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 बस. ए उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. हो स्मरण करा पंढरीनाथा, भावे करणी ठेवा माथा. हो कवी कथा
घर में अब एक ही नारा गूंजेगा। ओ मेरे भारत का बच्चा बच्चा ताली। जय श्री राम। जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाया है, मंदिर वही बनाया है, मंदिर वही बनाया है। राम नाम का भगवा सारे भारत में लहराया है। भारत में लहराया है, भारत में लहराया है। राम नाम का पीके प्याला, राम नाम का पीके प्याला, राम की धुन में डोलेगा। सगळ्यांनी हात उंच घ्या। हाथ जय श्री राम। जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोले। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। राम 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 हे राम 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 हे राम बोलो राम 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 हे बोलो राम राम बोलो राम राम हे राम राम बोलो खेती करो हरि नाम की मनवा, जय श्री राम। खेती करो खेती करो हरि नाम की मनवा, खेती करो हरि नाम की। ते कीर्तन चालू झाल्यापासून एकदम संथ शांत, त्यांनाही वाटलं होतं सगळे शॉट त्यांनी एकाच ह्याच्यात परत शॉट सापडेल का नाही असू द्या, हा सगळं असू द्या. संत आपल्याला जाग करण्याचं काम करतात. बरं आता जागा रे भाई नो जागा. थोडस तुम्ही आता जे लोकांना लागतंय थोडस ते सांगते तुम्हाला, थोडंसं लक्ष देऊन ऐका. संत जागवण्याचं काम करतात. ज्याला हित कळतं, ज्याला खरंच कळते मानवी जीवनाचा काय उद्देश आहे, ती माणसं हिताच्या ठिकाणी जागी आहेत. पण आपल्याला जाग करण्याचं काम संतांचं आहे. संत जाग करतात आपल्याला. बाबांनो जागे व्हा, सावध व्हा. का बरं? 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदान, मग तो कैचा सावधान सावधान. 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी सावधान. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी सावधान. 50शीतली ऐका आता. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, 50शीत दात हलायला लागतात. थोडेसे सावध व्हा. उठलं की नको तिथे जायचं नाही, कारण यांच्यावर किती आपण विश्वास ठेवायचा ते ठरवायचं. हे उशिरा येतात आणि लवकर जातात. यांच्या एवढं धोकेबाज दुसरं कोणी नाही. दिसायला फक्त पांढरे शुभ्र आहेत, पण हे फार धोका देणार आहे. उशिरा येणार, लवकर जाणार, म्हणून या दातावर जास्त विश्वास ठेवायचा नाही. यांना एकादशीची सवय लावायची, चतुर्थीची सवय लावायची, गुरुवार व्रताची सवय लावायची, प्रदोष व्रताची सवय लावायची. यांना जर एकादशी नाही कळाली तर हे आपल्याला अडचणीत आणतात. पुन्हा मग काहीच नसतं तोंडात, उगीच तोंड हलवत बसतात माणसं. मग बरेच परेशानी मग आपल्याला हसतात लोक. त्याच्यासाठी याला सवय लावा. 50 वर्ष होती,
हलती दातांच्या पंक्ती. काय होतं पन्नाशीत अजून? श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावधान. पन्नाशीमध्ये काळे केस पांढरे होतात. अप्पासाहेब लोक फार चतुर झाले आता. लोक म्हणतात किती केस पांढरे होऊ दे, डाय करून पुन्हा काळे करू. मी काय डायच्या विरोधात नाही बरं तामसवाडी, पण कोणी डाय करावा? ज्यांचे आपत्कालीन केस पांढरे झाले आहेत त्यांनी डाय करा. MH18, MH20, MH25, MH30, MH35, MH40, MH50, MH55, 60 पर्यंत डाय करा, काही अडचण नाही. पण ज्यांच्या मानेत लखवा भरलाय ते MH72 सुद्धा म्हणतात डायची वाटे कुठं आहे. डोक्याला डाय मला लावायला जातो, म्हातारीच्या तोंडाला फट्टा उडतो. हातात लखवा. हे डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही, तुम्हाला सांगते. तुम्ही काही कुणाला सांगू नका. हे डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही. 15 दिवसात उघडकीस येत आहे. इकडून काळं इकडून काळं, मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. बस काय डांबरीवर धोकं पडलंय. श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावधान. साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी. वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी सावधान. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावधान. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाणवीन मछली जैसी जीव होतो का सवीसी सावधान. वयाच्या 40 मध्ये माणसाला अपयश येतं, म्हणून वयाच्या 40 मध्ये महिला मंडळ आपण स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. सुनबाईनं भाजीला तेल किती टाकलं, शेंगदाणे किती घातले, शपथ आहे तुम्हाला माझी. अजिबात पाहायला जाऊ नका. वयाच्या 80 मध्ये सासूबाईनं हातात जपाची माळ घ्यायची आणि एकच करायचं, सून दिसली तरच. माझ्या सुनासारखी सून अख्ख्या तामसवाडीत नाही, एवढंच म्हणा. म्हातारपणात तुमचं म्हातारपण सुखी व्यवस्थित जाईल. वयाच्या 80 मध्ये सुनबाईला कुरकुर करायचं नाही, तिला डुसपूस करायचं नाही, तिला पाण्यात पाहायचं नाही. आणि वयाच्या 80 मध्ये सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही. यातला एकही प्रयोग तुम्ही वयाच्या 80 मध्ये करू नका. खूप काही काही खोडीचे असतात. मग तामसवाडीचं काही सांगत नाही मी. तामसवाडी खूप छान आहे. इथं आहे तोपर्यंत काही सांगायचं पण नाही, पण इथून गेल्यावर काही सांगता येत नाही. हा, वयाच्या 80 मध्ये स्वयंपाकघरात लक्ष घालू नका. आमचं सांगितल्यावर तुम्हाला खूप हसू येतं तर तुमचं सांगते. वयाच्या 80 मध्ये आम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. आणि वयाच्या 80 तुम्ही कुणाची लग्न जुळवायला जायचं नाही. तुम्हाला खूप नाद असतो, याचं जुळव त्याचं जुळव त्याचं जुळव. हा, काही माझ्या माऊल्यांनी माना हलवल्या म्हणे आपलं म्हातारं तसंच करते, काय करा. मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी जीव होतो का सवीसी सावधान. मग वर्ष झाले 90 बोलवेना एक शब्द. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावधान. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावधान. सांगायचं एवढंच आहे, संत आपल्याला जाग करतात. आणि या सगळ्या गोष्टी ज्याला कळतात ना तोच स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. ज्याला सत्कर्मात ओढ आहे, सप्ताहाची गोडी आहे, कथा कीर्तन ऐकण्याची आवड आहे, तो जागा आहे. माझं बोलणं अजिबात कोणाला वाईट वाटू देऊ नका. बऱ्याच वेळेला आपल्याला सुद्धा सत्कर्माचा, परमार्थाचा, उपासनेचा, साधनेचा अर्थ कळत नाही भजन कीर्तनाचा. आम्हाला वाटतं आम्ही खूप कीर्तन केले म्हणजे आम्ही खूप परमार्थ केला, आम्ही खूप काही गोष्टी केल्या. अजिबात नाही. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. काय कळालं? काहीच नाही समजलं. भक्ती म्हणजे परिवर्तन आहे. बरं, हे परिवर्तन झालं पाहिजे. आपल्यामध्ये चांगुलपण जागं झालं पाहिजे. तामसवाडीतलं अजिबात काही नाही. तामसवाडीतल्या म्हशींचं काही सांगत नाही. इथलं काही नाही. इथल्या म्हशी खूप छान आहे, त्या मकाच खात नाहीत. हा, मी इथलं काही सांगत नाही. मला एकच सांगायचं की खरंच ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे, ज्याच्या कृतीमध्ये सात्विकता, पवित्रता आणि प्रामाणिकपणा आलेली आहे,
तो हिताच्या ठिकाणी जागा आहे. आपुलिया हिता जो असे जागता, ज्याला देव कळाला, ज्याला देश कळाला आणि ज्याला धर्म कळाला, तो हिताच्या ठिकाणी जागा आहे. धन्य माता पिता तयाचिया. ज्या लेकरांना देव देश धर्म सत्यता पवित्रता आणि प्रामाणिकपणा या गोष्टी कळतात ना, त्या लेकराचे आई वडील धन्य आहेत. धन्य माता पिता तयाचिया. देव देश धर्म याच्यापैकी एक कळू द्या तरी धन्यता प्राप्त होणार. संत शिरोमणी सावता महाराज. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला नाता, साठविला नाता, साठविला. साठविला नाता, साठविला नाता, त्रैलोक्याचा सावता सागर. फार सुंदर गुरुजी. गुरुजींसाठी आणि ओंकार दादांसाठी एकदा टाळी वाजवू आपण हं? फार सुंदर. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. सावता महाराजांच्या आई वडिलाला धन्यता प्राप्त झाली. लेकरांना देव देश धर्म या तिन्हीपैकी एक कळू दे, धन्यता आई वडिलांना प्राप्त होते. मग जी लेकरं कर्तृत्ववान आहेत, सज्जन आहेत, गुणवान आहेत, राष्ट्रभक्तीच्या ठिकाणी मन जागं आहे, परमार्थाविषयी प्रचंड श्रद्धा अंतकरणात भरलेली आहे, संतांच्या विषयीचा आदर आहे, त्या लेकरांचं कौतुक जगाच्या मालकाला वाटतं. अभंगाचं दुसरं चरण. हो कुडी कन्या पुत्र होती जय जातीक. कुडी कन्या पुत्र होती जय जातीक. कोळी कन्या पुत्र होती जय जातीक. कोळी कन्या पुत्र होती जय जातीक. हे कुडी कन्या
वाजवा टाळी. हातवर करा सगळ्यांनी एकदा. करा हातवर. करा हात. करा करा ताट ताट ताट. तिकडे नको. करा ताट हात. हे प्रथम यज्ञ मुखंड धरा पे आई कागज की है. अप्पाची फरमाईश. ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है. प्रयागराज है, हे प्रयागराज है, हे प्रयागराज है, हे प्रयागराज है. प्रथम यज्ञ भूखंड धरा पे. प्रथम यज्ञ भूखंड धरा पे आई कागज है. प्रथम यज्ञ भूखंड धरा पे आई कागज है. हे पावन संगम की धरती, हे प्रयागराज है, हे प्रयागराज है, हे प्रयागराज है, हे प्रयागराज है, हे प्रयागराज है. भयाचा हरिक वाटे देवा. भयाचा हरिक वाटे देवा. भयाचा हरिक भयाचा हरिक वाटे देवा. कुणी गणपुत्र होती रे नदी. कुणी गणपुत्र होती रे नदी. कुणी गणपुत्र होती रे नदी. गुरुजींसाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. फार सुंदर. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या घरामध्ये चांगली मुलं जन्माला आलेली आहेत, लेकरू चांगलं जन्माला येण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य लागतं. ताम्यानं चतुरता, चातुर्य वडिलांच्या पुण्यानं प्राप्त होत असतं. बऱ्याच वेळेला चातुर्य शब्दाचा अर्थ कळत नाही. आपला स्वार्थ साधला म्हणजे आपण खूप चतुर आहोत असं अजिबात नाही. जिथे आपल्यासहित अनेकांचं कल्याण होतं ना, त्याला चातुर्य म्हणत असतात. नाही तर बऱ्याच वेळेला स्वतःचं वांग भाजण्यासाठी दुसऱ्याचं झोपडं जळालं तरी चालेल, असलं तामसवाडीत कुणी नाही. मी काही सांगत पण नाही. हा, नाहीतर आपली बिडी पेटण्यासाठी शेजाऱ्याची दाढी जळवली तरी चालेल. हे चातुर्य नाहीये. चातुर्य जिथे आपल्यासहित अनेकांचं कल्याण व्हावं. खरं तर आप्पासाहेबांना सगळं व्यवस्थित आहे. गावासाठी एवढी धडपड तळमळ करण्याची काय गरज आहे. पण गावाचा जो एवढा विश्वास प्राप्त झालेला आहे ना, हे वडिलांचं पुण्य आहे. पितृपुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन. वंशावळीच्या पुण्याईनं माणसाला औदार्य प्राप्त होतं. आणि आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा भाग्यवान निवडला. त्यांची जी आज उन्नती असेल ती त्यांच्या प्रारब्धाचा विषय. कधीच कुणाची 4 मजली इमारत पाहून आपण पोटात दुखू द्यायचं नाही. आता बऱ्याच वेळेला दुसऱ्याची प्रगती पाहिले का आपल्याच पोटात कळा येतात. मग आपले पत्रे पण उडून जात असतात. मग हा, आपण ते आपले पत्रे पाहतच नाही, मजले पाहतो. कधी कमी होईल, आपण कमी म्हटलं की ते वाढतच जाणार. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्याची सवय लावून घ्या. उगीच पोटदुखी, पोटात आकडा हे काहीच कामाचं नाहीये. हे शिकलं पाहिजे आपण. आणि कीर्तन आपल्याला शहाणपण देण्यासाठी, समजदारी देण्यासाठी. पितृपुण्येन चतुरता, उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. प्रत्येक व्यक्ती ऐश्वर्य स्वतःच्या प्रारब्धानं घेऊन येत असतो, पण सद्गुणांनी ते टिकवायचं कळत असतं. हे सद्गुण आईवडिलांच्या पुण्याईनं त्यांच्या संस्कारानं मिळत असतात.
तर चांगली मुलं समाजामध्ये जन्माला येण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य लागतं. वा. आणि म्हणून महाराज म्हणतात की जी चांगली लेकरं आहेत, सज्जन लेकरं आहेत, त्यांचा आनंद विश्वाच्या मालकाला आहे. तयाचा हरिक वाटे देवा. लेकरू चांगलं आहे, केसांचा कोंबडा पाडला, फाटलेली पॅन्ट घातली म्हणजे काय लेकरू चांगलं आहे असं अजिबात नाही. त्या लेकराचं लक्षण सांगितलं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आपल्या लेकराला तुम्हाला वाटतंय ना की आमची लेकरं खूप विद्वान बनली पाहिजेत, गुणवान बनली पाहिजेत, धनवान बनली पाहिजेत, आमच्या आज्ञेत राहिली पाहिजेत, त्यांना खूप चांगलं शिक्षण द्या, पण त्यांना शिक्षणासोबत तुमच्यासोबत हरिपाठाला घेऊन बसा. तुम्ही स्वतः अगोदर घरात हरिपाठ करा, त्याला ज्ञानेश्वरी बोट फिरवायला शिकवा. हे आम्ही सांगितलं पाहिजे, तुम्ही पण ऐकलं पाहिजे. ऐकून सोडून देऊ नका. बरं, आज खूप खूप सारे कीर्तनकार मंडळी सांगतात की लेकरांना चांगलं वळण लावा, त्यांना संस्कार लावा. आपण म्हणतो पप्या हे करू नको, ते कर, ते करू नको, ते कर, पण ते सगळं करत करत तुम्ही त्यांना संताच्या सानिध्यात पाठवा. थोडंसं तुम्ही म्हणाल संत कुठे आम्हाला सानिध्याला? गाथा ज्ञानेश्वरी साक्षात ज्ञानोबा आहे, तो खूप बरा आहे. साक्षात ज्ञानोबा आहे, तो खूप बरा आहे. बोटच फिरवायला सांगा, बोट फिरवता फिरवता गुढी लागेल त्यांना. एक तरी ओवी वाचतील ना ते तर कल्याण होईल एका ओवीनं त्या लेकरांचं, आणि तुम्ही तुमचं सुद्धा जीवन सफल होऊन जाईल. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा छोट्याशा गावामध्ये आप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व तरुण भावंड आणि गावातील ज्येष्ठश्रेष्ठ वारकरी आणि सर्व ग्रामस्थ मंडळी खूप चांगला पंचकृषीलाच नाही जिल्ह्याला तालुक्याला आदर्श द्यावा एवढा सुंदर धार्मिक कार्यक्रम सप्ताह आपण सगळी मंडळी घडवून आणता. एकदा या सगळ्या कार्यक्रमाचं कौतुक म्हणून तुम्ही तुमच्यासाठी आणि आप्पासाहेबांच्यासाठी एकदा कौतुकाची टाळी वाजू. हे धर्माचं कार्य अखंड तुमच्याकडनं घडत राहावं ह्या तुम्हाला शुभेच्छा. कोणी म्हणत असेल कीर्तन ऐकून काय होतं, फक्त पैशांची उधळधान होते असं समजू नका.
भगवंतानं खूप दिलंय आपल्याला. आपण देवकार्यात फार फार थोडं देतोय, पण त्या थोड्यातून खूप काही चांगल्या बुद्धीची माणसं घडवत असतात. म्हणून सगळ्यांचं कौतुक. आणि कार्यक्रम वर्षानुवर्ष हा टिकत राहावा. महाराष्ट्रातले बऱ्यापैकी वक्ते लोक आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. आणखीन सर्व अधिकारी, महात्मा मंडळी, सत्पुरुष मंडळी, गुणीजन मंडळी आपल्या गावी यावीत आणि या तामसवाडीचं नाव देशभर त्या ठिकाणी प्रसिद्ध व्हावं, या गावाचं कौतुक व्हावं. अगदी फार सुंदर पद्धतीने, एक धार्मिक पद्धतीनं या सगळ्या धर्माच्या गोष्टी आपल्या गावामध्ये नांदाव्यात. सगळ्यात प्रेम, सलोखा, आपलेपणा निर्माण व्हावा, सगळ्यांचं कल्याण व्हावं, एवढीच भगवत चरणी मी प्रार्थना करते. बाहेर गावावरून आलेल्या सगळ्या भाविकांचे मी मनापासून धन्यवाद देते. नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटं मी तुमची जास्त घेतली. कीर्तन थोडं उशिरा चालू झालं होतं आणि म्हणून हां, तर त्याच्यामुळे थोडं पुढे लांबलेलं आहे. त्याच्याबद्दल माफी असावी. वयस्कर माणसं समोर आहेत. कुणाला पाठीचा त्रास असतो, कुणाला गुडघ्याचा त्रास असतो, कुणाला हा ते असा त्रास होत असतो कुणाला. त्याच्यामुळे माझ्यामुळे त्रास झाला असेल, क्षमा असावी. बीड जिल्ह्यामध्ये चकलंबा गावी माझं गाव आहे. आप्पासाहेबांना यायचं चकलंब्याला, अजून आले नाहीत. आपण सगळ्यांनी, आपली तळवड्याची मंडळी आलेली आहे चकलंब्याला. तुम्ही मागे आलात पण कलशारोहणाला आला नाहीत. कलशारोहण फार सुंदर झालं. आमचे ओमकार दादा होते ना, सगळी मंडळी होती. बरं, फार सुंदर कलशारोहण झालं. तर चकलंबा संस्थान आहे, जुनं देवस्थान आहे, त्याचा जीर्णोद्धार करत आहोत. राजकीय शासकीय कुठली मदत नाही, लोकांच्या मदतीतून देवस्थानचं बांधकाम करतोय. तामसवाडीकरांना आवाहन आहे, त्या बांधकामात तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करावं, हे सगळ्यांना आवाहन. आणि आपण तिथे मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो. 250-300 मुली कथा कीर्तनाचा अभ्यास करतात तिथे. मुलीकडनं जर छोटीशी चूक झाली, लेकरं आहेत, खोड्या करत असतात, त्यांना छडीची शिक्षा नाही. 11 वेळा हरिपाठ, 51 वेळा हनुमान चालीसा, 11,000 नामजप, ते तिनं करायचं, मग तिच्या चुकीला माफी. तर एवढा छान 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 तिथे मुलींना संस्कार देण्याचं काम चालू आहे. तर अशी ही संस्था आहे. कधीतरी संस्थानला भेट द्या आणि संस्थांच्या बांधकामासाठी सहकार्य करा. विठ्ठल जय जय विठ्ठल. चाल एक मिनिट. आप्पा, ताईंच्या शिष्या आलेल्या आहेत 2, त्या छोटीशी चाल म्हणतील. सगळ्यांसाठी एक विनंती आहे. रोजच 9ला आपण सुरू करतो, वेळेस सुरू करतो अर्थात, आणि रोजही अर्धा तास उशीर होतोच आहे काय. पण मला असं वाटतं महाराष्ट्रातला हा एकमेव असा कार्यक्रम आहे की आपण 2.5-3 तास आपण स्वतः सगळे बसलेले असतात. खरंच आपण सगळे बसता. आणि आपणचे मी विशेष धन्यवाद अदा करतो ते असे की हे एक संमिश्र स्वरूपांचा ताई हा उत्सव असतो. म्हणजे अर्थात परवा रोहिणीताई होत्या, आज तुम्ही आहात, मध्ये जयेश महाराज होते, भाग्यवंत. आता परत पुढे अमृत महाराज जोशी आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाच्या अशा कलशस्थानी असलेली सगळी माणसं आहे, पण ती संमिश्र पद्धतीने अशी आपणनी भरलेली आहे. खरंच आपण तुमच्यासाठी एक धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. आणि ताईंची मोठी चकलंबेला संस्था आहे. ह्या सगळ्या मुली ताईंकडेच तयार होतात स्वतः. आणि आपणही अर्थात आजच्या अभंगाचाच तो भाव आहे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक काय, आणि तयाचा हरिक वाटे देवा. आईबापापेक्षा ताईंना जास्ती त्याचा आनंद वाटतो. म्हणून एकदा ताईंसाठी जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी राधिका आणि नारायणी या दोघीजणी छान चाल म्हणतील. आपण फक्त 1-2 मिनटं बसायचं आहे, नंतर छोटीशी एक सूचना होईल आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल. खरं तर तुम्हाला सांगू का, आपल्या सगळ्यांच्यामुळे या उत्सवाला फार मोठं सौंदर्य आहे काय. आपण सगळे येता म्हणून हे खूप छान सजून दिसतंय. आणि मी परत अशी विनंती करेन की जणू दरवर्षी हे पुढे पुढे वाढतच चाललंय. त्याच्यामुळे आपल्यासाठी एकदा जोरदार टाळी सगळ्यांनी वाजवा आणि रोज मोठ्या संख्येने येत चला. धन्यवाद. सुरू. तुका म्हणे माझा घडू त्यांची सेवा. 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 परी
लेकरांचं कौतुक म्हणून टाळी वाजवा. या तर माझ्याकडे शिकताय, पण बाळा तुझं फार कौतुक आहे बरं. वा किती त्याचं वय आहे, किती लहान आहे तो, आणि काय सणही वाजवली त्यानं. सुंदर. अंगात ताकद भरल्यावर तर खूप छान. वा वा, अजून लहान आहे. सगळ्यांचं कौतुक. गुरुजींना माझं वंदन. आमच्या सुनील दादांचे मी धन्यवाद व्यक्त करते. ओमकार दादांचे धन्यवाद, सनम दादांचे धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद. आणि तुम्ही उशिरापर्यंत बसला, आम्हाला एकट्याला सोडलं नाही तुम्ही. तर व्यासपीठेकडून एकटं सोडून निघून जायला काही हरकत नव्हतं, पण एवढा उशीर झाला. तुमच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विठ्ठल.